सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय, ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे। आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे, त्याच्यावर आमचा फोकस आहे। आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलंय। कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे। संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे। सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे, ती अजूनही सुरू आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत। CCI मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही, ती स्थिती तुरीची आहे। खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे। त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे, जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहे त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1,000 लोकसंख्येची जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं। त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला। कौशल्य विकासाचे 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे। आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं। बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे। या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं, ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे। खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता, पण 25% आपण त्याच्यावर दंड लावला होता। त्यामुळे 5-7 वर्षात एकही ॲप्लिकेशन आपल्याकडे आली नाही, तो दंड 5% करण्याचा निर्णय आपण घेतला।
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना, त्याचा कायदा आपण मंजूर केला आहे, क्लस्टर विद्यापीठ. क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ. UGCने आता, तर आपण ते करूया. खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. नागपूरशी संबंधित 2 प्रश्न आहे. नागपुरात अधिवेशन होते आहे. भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथं 4-4 विकास प्राधिकरण काम करतात. नागपूर एकमेव शहर आहे जिथं महामेट्रो आहे, NMRD आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका. मागच्या टर्ममध्ये तुम्ही नासूप्र बरखास्त करण्याचं हे केलं होतं, मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासूप्रला पुनर्जीवित करण्यात आलं. त्यावेळेस ते नासूप्र पुन्हा बरखास्त होणार का? विचाराधीन आहे. त्या संदर्भात